हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्व? मस्त आहात ना? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असणार. तर मी आज व्हिडिओला सुरुवात केलेली आहे ती DIY वस्तू बनवण्यापासून. तर चला म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा DIY जे आहे ते मी केलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर करूया. आणि खूप साधे आणि क्विक होणारे असे DIY आहे, खूप कमी खर्चात होणारे आहेत. तर मी सर्वात अगोदर जे आहे ते प्रभावळ बनवत आहे, कारण की आता मार्गशीर्ष महिना जो आहे तो स्टार्ट झालेला आहे आणि थोडंसं डेकोरेशन असलं ना तर पूजा छान दिसते. आणि हे जे मी प्रभावळ बनवत आहे हे गणपती आपण बसवतो ना गणपती बाप्पा, तेव्हाही आपल्याला डेकोरेशनमध्ये कामात येईल म्हणून मी हे बनवत आहे. हे तर मला दिवाळीमध्ये बनवायचं होतं, पण तेव्हा दिवाळीची साफसफाई बरीचशी जी कामं असतात एक्स्ट्राची ती होती, त्यामुळे ते राहून गेलं. आणि दिवाळीच्या वेळेस भरपूर असे बॉक्सेस जमा झालेले होते. श्रीयूसाठी सायकलसुद्धा आणली, त्याचा खूप मोठासा बॉक्स मिळालेला होता आणि खूप हार्ड आणि खूप चांगल्या क्वालिटीचा होता, पण तो दिला गेला. नंतर मग हे मॉनिटर आमचं खराब झालेलं होतं, तो मॉनिटर घेतलं होतं. तर हा मॉनिटरचा बॉक्स आहे आणि खूप छोट्या साईजचा होता. थोडा मोठ्या साईजचा राहिला असताना तर खूप अशी मोठी आणि छान वेगळी प्रभावळ मी बनवली असती, पण तेव्हा तो बॉक्स दिवाळीच्या वेळेस साफसफाई करताना तो देऊन दिला होता, म्हणून हा छोटासा बॉक्स होता. त्याचं चला म्हटलं याचीच छोटीशी जे आहे ते प्रभावळ बनवूया. आणि खूप कमी खर्चात मी बनवलेली आहे. ज्या घरी माझ्याकडे अवेलेबल होत्या वस्तू त्याच मी बनवलेल्या आहे. कार्डबोर्ड आणि ही लेससुद्धा मी गेले 2-3 वर्षापूर्वी घेतलेली होती. जे मंदिरासाठी आपण कापड आणते ना, त्याला मी हे लावण्यासाठी लेस घेतलेली होती आणि त्यातलीच ही लेस उरलेली होती, तर मी तीच इथे वापरणार आहे. नंतर फेविकॉलसुद्धा माझ्याकडे जे सुरलेला होता तोच मी वापरणार आहे. त्यानंतर मी काही मिशोवरनं कुंदन मागवलेले होते, त्याचंच मी पॅचेस घरी बनवणार आहे आणि ते मला चिटकवणार आहे. ते सर्वात अगोदर मी असं छान जो कार्डबोर्ड आहे तो कट करून घेतलेला आहे 2 पीसेसमध्ये आणि छान असं मी त्याला जी लेस आहे आजूबाजूला लावून घेणार आहे आणि मधला जो भाग उरेल ना त्याला अजून एक लेस लावणार आहे. आणि नंतर आजूबाजूला जी जागा उरेल थोडीशी त्याला मी यात लेसमधली लेस जी आहे 3 पीसमध्ये कट करून त्याच्या आजूबाजू लावणार आहे. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायलाच मिळेल मी कशा पद्धतीने जे आहे ते करते. तुम्हाला व्यवस्थित मी दाखवलेलं आहे. तुम्ही सुद्धा घरच्या घरी खूप कमी खर्चामध्ये हे बनवू शकता आणि खूप इझी आहे. लहान मुलंसुद्धा बनवू शकता. आणि यूट्यूबवरतीच मी बघितलं होतं, बरेचसे प्रभावळचे डिझाईन अवेलेबल आहेत. तुम्हाला जे इझी वाटेल, जे तुम्हाला पटकन अशी क्विक बनेल अशी तुम्ही प्रभावळ जे आहे ते बनवू शकता आणि तुमच्या पूजेलाही छान असे 4 चांद लावू शकता. तर माझ्याकडे हे कुंदन जे आहे ना हे खूप कमी उरलेले होते, म्हणून मला ते पॅचेस जे आहेत ना ते खूप कमी बनवता आले, म्हणून मी अशा अगोदर लावून बघितले होते, ते एवढे व्यवस्थित दिसत नव्हते. स्ट्रेट लावून बघितले होते, ते एवढे व्यवस्थित दिसत नव्हते. आणि अजून मला जे कुंदन आहे ते लागणार होते. म्हटलं चला अजून खर्च न करता काही वेगळं करता येईल का. मग मी बराच विचार केला. बघा अशा साईजमध्ये कुंदन मला मिळाले. 100 रुपयाला मी हे कुंदन मागवले होते. वेगवेगळ्या साईजचे होते, वेगवेगळ्या शेपमध्ये मला मिळालेले होते. मला वाटतं 5 ते 4 प्रकारचे हे कुंदन मला रिसीव झाले होते आणि एका पॅकेटमध्ये 50 किंवा 100 कुंदन असे काहीतरी होते. तर असे 5 पॅकेटमध्ये मला वाटतं 400 किंवा 500 असे कुंदन मला रिसीव झालेले होते. आता मला एक्झॅक्ट आठवत नाही, कारण की खूप 2-1 वर्ष झाले तेव्हा मी मागवलेले होते, कारण मला एक DIY करायचं होतं. तर मी असे छान कुंदन बनवून पॅचेस बनवून घेतलेले आहे. आणि आपले हे जे त्याच्यावरती जे चिटकवलेलं आहे ना मी, ते वॅक्सच्या ज्या पट्ट्या असतात त्याच्यावरती चिटकवून घेतलेलं आहे. नंतर मी परत ते जे पॅचेस होते ना ते अशा प्रकारे लावून बघितले, तर असे सुद्धा सुंदर दिसत होते. पण म्हटलं मध्ये मग काय करायचं, तर मध्ये मग मी जी लेस आहे ना ती भरपूर लेस उरलेली होती. म्हटलं चला इलाच लावून घेऊया, नंतर मग बघू अजून परत कसं अजून केल्यानंतर कसं दिसतं. तर मी ते लावून बघितलं आणि मग परत डोक्यात एक विचार आला की चला यालाच परत ह्या लेसवरती हे कुंदन जे आहे ते थोड्याशा डिस्टन्सवरती चिटकवून घेऊया. जेव्हाही आपण कुठलीही गोष्ट बनवायला घेतो ना, तर आपण जेव्हा बनवतो ना ती आपण जे डोक्यामध्ये विचार केलेला असतो ना तसं ते बनत नाही. आणि जे आपण विचार नसतो केलेला ना ते वेगळ्याच प्रकारमध्ये बनवून निघतं. तर मी वेगळाच विचार केला होता प्रभावळ जे आहे ते बनवण्याचा, पण ते प्रत्यक्षामध्ये वेगळं उतरलेलं आहे आणि खूप सुंदर आणि छान दिसतं. आणि खूप कमी प्राईसमध्ये मला काही विकत आणावंच लागलं नाही आहे. जे माझ्याकडे अवेलेबल होतं ते पडून होतं आणि मग मी छान म्हटलं चला याचा उपयोग करून घेऊया. तर मी तसं करून घेतलेलं आहे. आणि हे पेचेस जे आहे ना ते खूप महाग होते. तर मला अचानक क्लिक झालं की अरे आपल्याकडे ते कुंदन पडलेले आहेत आणि जी
जी स्टोनवाली जी लेस होती ना ती सुद्धा माझ्याकडे अवेलेबल होती. तर म्हटलं याचेच आपण घरी छान असे पॅच बनवून घेऊया आणि त्याचाच उपयोग करून घेऊया. तर मी तेच केलेलं आहे. तुमच्याकडे सुद्धा असे काही थोडेफार वस्तू उरलेल्या असतील जे तुम्ही DIY करत असणार तर तुम्ही सुद्धा घरी अशा प्रकारे कमीत कमी खर्चामध्ये जी आहे ती वस्तू बनवून घेऊ शकता. फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, जे कार्डबोर्डवरती तुम्ही जे प्रभावळ बनवत आहात ना तर तो जो कार्डबोर्ड आहे तो खूप स्ट्रॉंग असला पाहिजे, थोडासा जाडसर असला पाहिजे. कारण की जर पातळ असला ना तर ती प्रभावळ जास्त दिवस टिकणारही नाही आणि जे तुम्ही DIY केलेलं आहे, ज्या वस्तू लावल्या ते सुद्धा वेस्टेज जाईल. त्यामुळे जेव्हाही तुम्ही प्रभावळ बनवायला घेतला किंवा कुठलाही जर तुम्हाला DIY बनवायचं असेल तर कार्डबोर्ड जे आहे ते खूप चांगल्या क्वालिटीचं घेतलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून जे आहे त्याची ड्युरेबिलिटी जी आहे ती वाढेल आणि चांगलं टिकून राहील आणि त्याचा जो असं बेंड होणार नाही. जर हलकं प्रकारचं तुम्ही कार्डबोर्ड घेतलं ना तर बेंड सुद्धा होऊ शकतं, स्ट्रेट नाही राहू शकणार. तर माझ्याकडे हा कापड सुद्धा उरलेला होता. मी असं 1 मीटर कापड मंदिरासाठी घेऊन येते, मंदिरामध्ये अंथरण्यासाठी. तर माझ्याकडे हा थोडासा कापड उरलेला होता तर मी तो कापड कट करून घेतला. मधला जो कार्डबोर्ड मी कट केला होता त्याच्या आकाराचा आणि त्याला छान असं फेविकॉल लावून घेतलं आणि तो कापड चिटकवून दिला. फक्त एकच चूक झाली की फेविकॉल मी पूर्ण याला चिटकवून दिलं, त्यामुळे थोडेसे ना त्या कापडावरती बघा इथे पॅचेस दिसत आहेत डार्क. तर ते चूक झाली माझ्याकडनं. ते न करता मला वाटतं स्टॅपलर मारलं पाहिजे होतं जेणेकरून जे आहे ते जे डार्क दिसत आहेत ना ब्लॅक ते दिसले नसते. तर बघा माझी अशी प्रभावळ रेडी झालेली आहे आणि नंतर मग मी हे लाईट त्याच्यावरती लावणार आहे जेणेकरून ते अजून सुंदर दिसावं. आणि मी येल्लो कलरचा जो कापड माझ्याकडे अवेलेबल होता तोच मी लावलेला आहे. तुम्ही त्याच्यावर कापडाच्या ऐवजी तुम्ही पेपरसुद्धा लावू शकता, वेगवेगळ्या कलरचे पेपरसुद्धा मिळतात, ते तुम्ही लावून घेऊ शकता. पण मला काही जास्त खर्च न करायचा होता, माझ्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल होत्या त्याच मी घेतलेला आहे. फक्त ही लाइटिंग मी घेतलेली होती, बाकी सर्व जे घरामध्ये अवेलेबल होतं ना त्याच गोष्टींपासून मी बनवलेलं आहे. साईज थोडी लहान आहे, थोडंसं मला वाटतं साईज मोठी हवी होती कारण कार्डबोर्ड माझ्याकडे लहान साईजचं होतं म्हणून मी ह्याच साईजचं बनवलेलं आहे, पण छान आहे. आणि जी लाइटिंग आहे ती मी सेलोटेपच्या साह्याने चिटकवून घेत आहे. तर पूर्ण अशी मी लाइटिंग गुंडाळून घेतलेली आहे छान आणि थोडीशी लहान पडलेली आहे. हा फायनल लुक आहे, खूप सुंदर दिसतंय. आणि ही लाईट लावल्यानंतर सुद्धा तर आता उद्या मी पूजा वगैरे मांडेल ना, गुरुवारी हा व्हिडिओ तुम्हाला येईल. जेव्हा मांडेल तेव्हा तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. तर बघा माझे हे कर्टन जे आहे ते खराब झालेले होते आणि मी हे तुम्हाला एका व्हिडिओ हॉलमध्ये दाखवलेलं होतं की मी हे कर्टन रिंग आणि कर्टन हे जे मायक्रमे असतं ना ते मी मागवलेलं होतं. कारण माझे हे कर्टन जे आहे ते खूप महाग होते आणि मला फेकावेसे बिलकुल वाटत नव्हते कारण त्यांचे रिंग जे आहेत ना पूर्ण प्रकारे निघून गेलेले होते आणि खूप महाग कर्टन होते. कापडसुद्धा खूप छान आहे आणि मेन म्हणजे क्रीम कलरचे आहे. क्रीम कलरचं जे कर्टन आहे ते कुठल्याही सोफा कवर आणि कुशन कवरवरती जातात म्हणून मी आवर्जून याला असे रिंग मागवून घेतले होते मीशोवरून आणि खूप लावायला इझी आहे. तुमचेही कर्टन जर खराब झाले असतील तर तुम्ही हे कर्टन रिंग आणि हे जे कर्टन जे मायक्रमे असतं ना ते तुम्ही मागवून घेऊ शकता. क्वालिटी खूप चांगली आहे. मी मशीनवरती जे कर्टनवरचे रिंगचा जो भाग होता ना तो फोल्ड करून घेतला आणि जो खालचा जो भाग होता त्याला मी असे कर्टन रिंग हे लावून घेतलेला आहे, टाय करून घेतलेला आहे. क्वालिटी खूप चांगली आहे, तुम्ही बघू शकता. छान पॅक झालेले आहे. आता कर्टन माझे जे आहे ते नव्यासारखे परत झालेले आहे, मला फेकण्याची गरज नाही पडलेली. जर माझे असे अजून दुसरे कर्टन खराब झाले तर माझ्याकडे अजून जे आहे ते कापड उरलेला आहे तो वरचा लावण्याचा मायक्रमे, तो मी परत त्या कर्टनला लावू शकते. नंतर बघा मी दिवाळीसाठी हे बनवलेलं होतं तोरण, कवड्यांचं तोरण बनवलेलं होतं आणि मला वाटतं हे कवड्यांचं तोरण मला 350 किंवा 400 रुपयामध्ये पडलेलं आहे. ओरिजिनल कवड्यांचं आहे आणि हे मोती वगैरे हे माझ्याकडे ऑलरेडी होते. तर मला ही लेससुद्धा जी आहे ना पाइपिंग लेस ही सुद्धा माझ्याकडे अवेलेबल होती. फक्त मला जी आहे ते हे रिंग आणावे लागले होते आणि कवड्या आणाव्या लागल्या होत्या. आणि जी वरती मी लेस लावलेली आहे ना रेड रंगाची, तुम्हाला आता पुढे दिसेल, तर ती आणावी लागली होती. तर ती लेस मी फक्त 10 रुपये मीटर आणि एक 15 रुपये मीटर अशी आणलेली होती. आणि ह्या ज्या रिंगा आहेत ना ह्या 5 रुपयाला एक रिंग मला मिळालेली होती आणि कवड्या तोड्यांनी मिळालेल्या होत्या. तर 20 रुपये तोड्या अशा मला त्या कवड्या मिळाल्या होत्या आणि मला वाटतं 6-7 तोडे कवड्या मला लागल्या असतील. आणि हे जे मोती आहेत हे लटकन मी घरीच बनवलेले आहेत, तर हे सुद्धा माझ्याकडे अवेलेबल होते. तर
त्यामुळे जे आहे ते खूप कमी खर्चामध्ये आणि छान असं मला माझं तोरण जे आहे ते रेडी झालेलं आहे। आणि हे मिरर आणले होते फक्त मी, हे जे मोठ्या साईजचे मिरर दिसत आहेत ना हे आणले होते, बाकी घरीच माझ्याकडे जे होतं बाकीचं ते मी इथे लावलेलं आहे। तर खूप आणि सुंदर असं छान तोरण माझं रेडी झालेलं आहे। हे मी दिवाळीच्या अगोदर बनवलेलं होतं आणि जे कर्टन जे आहे ते सुद्धा मी दिवाळीमध्येच केलेले होते, फक्त जे प्रभावळ आहे ना ती मी आता मार्गशीर्ष महिन्यासाठी केलेली आहे। तर मी तुमच्यासोबत बघा कॅन्डल होल्डर शेअर केलेले होते कवड्यांचे, त्याच प्रकारे हे सुद्धा मी तयार केलेलं आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघू शकता। आणि ही लेस वगैरे मी अशी मस्त लावून घेतलेली आहे ग्लू गनने, आणि नंतर मग आपल्या दोऱ्याने हात शिलाई करून घेतलेली आहे। कवड्यांना सुद्धा हात शिलाई करून घेतलेली आहे, म्हणजे कवड्यांना सुद्धा पॅक करून घेतलंय मी दोऱ्यांनी, आणि खालची लटकन सुद्धा सर्व व्यवस्थित पॅक केलेलं आहे, म्हणजे धुतल्यानंतर ते निघायला नको म्हणून। तर तुम्ही बघू शकता फक्त मिरर जे आहे ते नाही पॅक करता आले, तर व्यवस्थित ग्लूने मी चिटकवून घेतलेले आहे। तर खूप असं सुंदर माझं तोरण झालेलं आहे आणि आजूबाजूला मी असे 3 लटकन लावलेले आहेत। तर मी असे DIY करत असते मधून मधून जेव्हा वेळ मिळतो तेव्हा। तर हे सुद्धा दिवाळीच्या आदलीच क्लिप आहे। दिवाळीमध्ये जेव्हा साफसफाई करत होते थोडंसं चेंजेस करायचे होते, तर मी हे मागच्या वर्षी घेतलेले होते पिचवाई आर्ट्स जे आहे ते पेंटिंग घेतलेल्या होत्या, तर ते मागच्या वर्षी न लावता आता लावणार आहे मी, कारण मागच्या वर्षी माझी दिवाळी साजरी झाली नव्हती, कारण मी इथे नव्हती, मम्मीकडे गेलेले होते। आणि ह्या वर्षी ही दिवाळी साजरी झाली आहे, पण अशी मनासारखी साजरी नाही झाली, कारण माझं जे आहे मासिक धर्म येऊन गेलेला होता वसुबारसच्या आदल्या दिवशी, त्यामुळे सर्व घर स्वच्छ वगैरे केलं, छान डेकोरेट केलं, आणि वसुबारसच्या आदल्याच दिवशी प्रॉब्लेम असल्यामुळे माझं वसुबारससुद्धा छान सेलिब्रेशन नाही झालं। त्यानंतर धनतेरस नाही झालं, फक्त दिवाळीच्या दिवशी मग थोडंसं मन नाराज झालं होतं ना, त्यामुळे मी दिवाळीला छोटीशी पूजा मांडली होती, खूप अशी मोठीही पूजा मांडली नव्हती, लहानशी पूजा म्हणून मी लक्ष्मीपूजन केलं होतं ह्या वर्षी। गेल्या 2 वर्षापासून माझं लक्ष्मीपूजन जे आहे ते मनासारखं होत नाहीये। मागची दिवाळी खूप एन्जॉय केली होती, कारण मम्मीकडे होती ना, त्यामुळे खूप आनंद होता, कारण माझ्या मम्मीकडेही माझ्याशिवाय कोणी दिवाळीला जात नाही, कारण मला भाऊ नाही आहे आणि बहीणसुद्धा नाही, तर ती सुद्धा माझ्या आतुरतेने वाट बघते। तर म्हटलं चला ह्या वर्षीची दिवाळी जी आहे ती आपण आईकडे साजरी करूया, तिच्याही थोड्याशा चेहऱ्यावरती आनंद येईल आणि तिचंही घर थोडंसं भरलेलं वाटेल। पण याचं दुःख होतं की माझ्या घरी दिवाळी साजरी करायला मी नव्हते माझ्या घरात, म्हणजे जसं मी लक्ष्मीपूजन करते तसं लक्ष्मीपूजन झालं नव्हतं, थोडीफार पूजा यांनी मांडली होती आणि दिवे वगैरे लावले होते, पण जी घरची जी स्त्री असते ना, ती घरी जशी दिवाळी छान साजरी करते ना, त्याचा एक वेगळाच अनुभव आणि वेगळाच आनंद असतो, तो माझ्या घरी मला हे करता आला नव्हता। पण ठीक आहे, माझ्या मम्मीच्या चेहऱ्यावरती हास्य आणि माझ्या मम्मीला जो आनंद होता त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाही माझ्यासाठी। तर इथे सुद्धा छान अशी मी लाइटिंग लावून घेतलेली आहे, तर तुम्ही बघू शकता किती छान असा प्रकाश पडतोय। त्यानंतर मला पुढच्या हॉलमध्ये सुद्धा लाइटिंग चेंज करायची होती। ह्या विंडोची जी लाइटिंग आहे ना ती खराब झालेली होती, तर मी ती काढून घेतलेली आहे, आणि मग काढून घेतल्यानंतर ना काय झालं, ही लाइटिंग जी आहे ती खराब झालेली होती, तर मी तिला लावून बघितली, लावल्यानंतर ना घरातली पूर्ण जी लाईट आहे ती गेलेली होती। मग ते काम जे आहे ते माझं राहून गेलं, खूप अंधार, कारण इन्व्हर्टरसुद्धा बंद पडून गेलं होतं, कारण सर्व कनेक्शन जे आहे ते इन्व्हर्टरचंच होतं, त्यामुळे पटकन इलेक्ट्रिशियनला बोलवावं लागलं, कारण तो इथे राहत नव्हतं, त्यामुळे 1-2 तास लागला त्यांना यायला, आणि मग नंतर ती लाईट जी आहे ती सुरू झाली। मग नंतर मी दुसऱ्या दिवशी हे काम सुरुवात करायला गेलं, आणि हे लाईट कशामुळे बंद झाली घरातल्यांना माहिती नव्हतं, आणि मी ही घाबरून सांगितलं नाहीतर त्यांनी मला फार रागवलं असतं। तर अशी होती ही गंमत झालेली, आणि आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता। तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब।